महाराज श्री स्वामी समर्थ। महाराज श्री स्वामी समर्थ। सद्गुरु श्री स्वामी समर्थ। जय माँ वैष्णोदेवी। हा वैष्णोदेवीचा परिसर आहे आणि हे सगळं हिमालयातलं गढवालमधलं अतिशय सुंदर रोडच्या आतमध्ये फक्त 25-50 मीटरवर मस्त एका टेकडीवर बांधलेलं अप्रतिम ठिकाण आहे। आय लाईक दॅट, मला आवडलं हे। तुम्हाला कसं वाटलं बघा। असं बसायचं, मस्त बाकडं आहे, शांत बसायचं, आत्मतत्वावर, आत्मबोधावर आणि स्वतःच्या मन आणि बुद्धीवर, एक आपल्या मनाची बुद्धीची संसारातलं असलेलं अज्ञान, संसाराच्या अगोदर कुमारवयातलं असलेलं अज्ञान, कुमारवयाच्या अगोदर बालवयातल्या शाळेतलं असलेलं अज्ञान, ह्या सगळ्यावर या ठिकाणी अशा एकांत ठिकाणी आपण खूप निवांतपणे चर्चा करू शकतो। आपल्या मनाशी, आपल्या बुद्धीबरोबर आपण बुद्धीचा कस लावू शकतो। आपण आपल्या आत्म्याला बोलू शकतो आणि तो आत्मा शरीर सोडून आहे ना, त्यामुळे तो शरीरात केव्हा आला आणि शरीरातनं केव्हा जाणार याच्यापेक्षा तो आहे तोपर्यंत त्याची सत्संग करून त्याला जर आपण भेटलो, त्याला विचारलं, त्याला जर त्याचा आवाज ऐकला तर आपल्याला कळेल की आपण एक्झॅक्ट आपल्या मनाला, बुद्धीला काय समजवतोय, आपलं अज्ञान कसं काढून टाकतोय। संसारात किती आपलं अज्ञान आहे। संसारात फक्त आपण मुलं, त्यांची शाळा, शिक्षण, त्यांचा विवाह, त्यांना करून दिलेली उपलब्धता आणि त्याच्यासाठी आपण खटपट केलेली आणि नंतर आपल्याला पश्चाताप, त्यांनी सांभाळलं नाही तर, किंवा ते निघून गेले तर, वगैरे वगैरे। म्हणजे एकंदरीत आपण काय करतो, लहानपणापासून मुलांना घर सोडून त्यागच शिकवतो। त्यांना घर सोडून आपण शाळेत टाकतो आणि मग शाळेत टाकलं की आपण त्यांची वाट बघत बसतो, नाहीतर त्यांना घेऊन येतो हल्लीच्या प्रथेप्रमाणे। असं दैनंदिन चालतं। हळूहळू त्यांना आपण सवय करून देतो की आमच्यापेक्षा तुम्ही अलिप्त राहा, आणि अशी अलिप्तता त्यांनी जर आत्मसात केली आणि त्यांनी जर शिकवलं की तुम्ही आम्हाला या निमित्तानं बाहेरच पाठवलं, लांब ॲडमिशन घ्यायला लावलीत, दुसऱ्या देशात पाठवलं, आम्हाला दुसऱ्या सुपरिटेंडच्या हाताखाली असं सगळं एअर आपल्या हॉस्टेलला पाठवलं वगैरे, त्यांनी जर आपल्यावर दोषारोप केले तर काही चूक नाही आहे। आपण त्यांना संसारातनं, आपल्या बंधनातनं त्यांना त्याग करायला लावला, त्यांना आपल्यापासून दूर नेलं, असंच झालं ना। असं सगळा विचार केला तर कळतं की आपण काय केलं नक्की, आणि मग विचार करायला पाहिजे की आपण आपला सत्संग किती दिला, आपण त्यांच्या सहवासात किती राहिलो, आपण नक्की त्यांना आपलंसं केलं का, त्यांना आपली मनबुद्धीपेक्षा त्यांना आपल्या आत्मतत्वाचा बोध दिला का, की आम्हाला काय वाटते तुमच्याबद्दल, असं। ओम नमो नारायण। संपलं या ठिकाणी आपलं वैष्णोदेवीचा परिसर संपला। स्वामी समर्थ। सद्गुरु श्री स्वामी समर्थ। महाराज श्री स्वामी समर्थ। महाराज श्री स्वामी समर्थ। सद्गुरु श्री स्वामी एका व्हॅलीतनं दोन्हीकडचा नजारा, लेफ्ट साईड अँड राईट, ही माझ्या बाईक बॅगची जी आहे ती लेफ्ट साईड आहे, हा नजारा, आणि याच्या बाजूने हा। सद्गुरु श्री स्वामी समर्थ। महाराज श्री स्वामी समर्थ। महाराज श्री स्वामी समर्थ। स्टुडंट शाळेला जाणारे स्वामी समर्थ।
जरा काही वेगळाच आहे. सद्गुरु श्री स्वामी ही मुलं शाळेत सगळे स्टुडंट. हिमालयातलं हे हा संपूर्ण गढ़वाल पूरा कुमाऊं गढ़वाल का बाउंड्री है. ये स्कूल में जाते छात्र. नमो नारायण. महाराज श्री स्वामी समर्थ. महाराज श्री